कल्याणम आरोग्याणम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ. शुभ सायंकाळ सर्वांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायंकाळची देवपूजा, त्याबद्दलचे नियम, त्याबद्दलच्या काही आचरण आहेत, ते कुठले आचरण पाळायचे, कुठले आचरण टाळायचे, या सर्वाबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपले सायंकाळचा नित्यनेम कसा असावा, कोणते नियम आचरावेत जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात येईल आणि आपल्यावर कायमस्वरूपी प्रसन्न राहील, आपलं घर आनंदाने आणि उत्साहाने शांततेने भरभरून जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी लाभेल. यासाठी कुठले नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण सायंकाळच्या देवपूजेची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दिवा पाहुणे लक्ष्मी येते असं म्हटलं जातं. त्यासाठी लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये दिवा लावणं, कुठल्या ठिकाणी किती दिवे लावणं महत्त्वाचं असतं. तर आपण सर्वप्रथम आपल्या घरात लक्ष्मी येण्यासाठी आपल्या देवघरामध्ये दिवा लावला पाहिजे. दिवा लावताना कोणती काळजी घ्यायची, तर दिवा लावताना आपण आपल्या घरामध्ये सकाळी मंदिरामध्ये जो दिवा लावलेला आहे आपल्या देवघरामध्ये, तो दिवा संपल्यानंतर आपल्याला त्या दिवामधील जी वात शिल्लक राहिलेली असते ती प्रथम काढून घ्यायची आहे. त्याच वातीला आपण संध्याकाळचा दिवा लावायचा नाही, चुकूनही लावायचं नाही, कारण यामुळे आपल्याला दोष लागतो. एकदा लावलेल्या वातीचा एकदाच वापर व्हावा असं मानलं जातं. त्यामुळे ती जर अर्धवट शिल्लक राहिलेली वात आपल्याला काढून टाकायची आहे आणि प्रथम दिव्यामध्ये नवीन वात घालायची आहे. सकाळची वात संध्याकाळी कधीही वापरायची नाही. एकदा वापरलेली वात पुन्हा वापरायची नाही. दिवा लावल्यानंतर आपल्याला आपल्या घरामधील जे निर्माल्य तयार झालेलं असतं, म्हणजेच आपण सकाळी जी फुलं देवांना वाहिलेली असतात ती सुरुवातीला काढून घ्यायची आहेत. ती फुलं काढल्यानंतरच आपल्याला देवांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. घरामध्ये शुभ असं संगीत लावायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मीला संगीत प्रिय असते. सगळ्या देवी देवतांना संगीत, सुमधुर संगीत, स्तोत्र, मंत्र अतिशय प्रिय असतात. त्यामुळे त्यांच्या आवडीची स्तोत्र मंत्र आपल्याला आपल्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेला लावून ठेवायची आहे. दिव्यातील वात आहे जी नवीन टाकल्यानंतर आपल्याला 3 दिवे लावायचे आहेत. एक आपल्या देवघरामध्ये, दुसरा आपल्या तुळशी मातेला आणि तिसरा आपल्या चौकटीच्या ठिकाणी, म्हणजेच आपल्या मुख्य दरवाजावर दिवा लावायचा आहे. तो दिवा पाहून लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. लक्ष्मी प्रवेश करावी यासाठी आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे. सायंकाळच्या वेळेला आपल्याला आपल्या घरातील सर्व दारे, खिडक्या उघडी करायची आहे. त्याचबरोबर सर्व घरामध्ये, सगळ्या खोल्यामध्ये आपल्याला ज्या खोल्यातील लाईट्स आहेत त्या लावायच्या आहेत, जेणेकरून कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये अंधार राहणार नाही. कारण ज्या ठिकाणी अंधाराचा वास असतो त्या ठिकाणी अलक्ष्मी वास करत असते. त्यामुळे ज्या ठिकाणी कचरा, अंधार असेल त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणचा कचरा काढून घ्यायचा आहे. आपल्याला सुरुवातीला कचरा वगैरे काढून सगळं घर स्वच्छ टापटीप केल्यानंतर आपल्याला सगळ्या घरातील आपल्या लाईट्स लावायच्या आणि सगळे आपले दरवाजे जे आहेत ते उघड्या करून ठेवायचे आहेत, जेणेकरून एक प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये तयार होईल.
आपल्या घरातील उंबरठ्याजवळ म्हणजे मुख्य दरवाज्यावर दिवा लावल्यानंतर आपल्याला आपण जी देवघरामध्ये अगरबत्ती लावतो ती अगरबत्ती संपूर्ण आपल्या उंबऱ्यापासून सुरुवात करून संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायची असते आणि घंटानाद करायचा असतो. घंटानाद आणि अगरबत्ती घरभर फिरवल्यामुळे त्यासोबतची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येते आणि चौकड माता लक्ष्मी आपल्यासोबत येऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरते. संपूर्ण कानाकोपऱ्यात गेल्यामुळे जी कानाकोपऱ्यामधली निगेटिव्हिटी अलक्ष्मी असते ती त्वरित बाहेर जाते आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रसन्न होऊन येते. त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेला देखील दूध देत अगरबत्ती ओवाळून द्यायची आहे आणि हळदी कुंकू समर्पित करायचं आहे. त्या आणि तुळशी मातेच्या ठिकाणी आपल्याला शुभंकरोती म्हणायची आहे. आपल्या घरामध्ये शुभंकरोती, देवी स्तोत्र, रामरक्षा अशा गोष्टी म्हणायच्या आहेत. आपल्या घरातील लहान मुलं असतील तर आपल्याला त्या लहान मुलांना ही महत्त्वाची स्तोत्र शुभंकरोती मुख्यतः शिकवायची आहे. त्याचबरोबर रामरक्षा ऐकायला सांगायची आहे त्यांना, कारण लहान मुलांवर देवी माता लक्ष्मी खूप प्रेम करत असते आणि त्यांनी म्हटलेली जी स्तोत्र मंत्र असतात ती माता लक्ष्मीला खूप आवडतात. त्यामुळे माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होते आणि त्यांच्या अभ्यासात देखील प्रगती होते. मुलं शांत व्हायला मदत होते. त्यामुळे आपली मुलं जर चिडचिड करत असतील तर त्यांना नक्कीच रामरक्षा ऐकवावी आणि शुभंकरोती दररोज आपल्यासोबत म्हणायला सांगावी. त्याचबरोबर माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विष्णू सहस्रनाम. ज्या ठिकाणी विष्णू सहस्रनामाचा पाठ होतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी ऐकून आवर्जून येते, धाव घेऊन येते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेला विष्णू सहस्रनाम आपण आपल्या मोबाईलवर देखील किमान लावले पाहिजे. त्याचबरोबर श्रीसूक्त माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला आपल्याला श्रीसूक्त देखील वाचले पाहिजे. त्यानंतर आपल्याला दररोजचे जे काही आपली नित्यसेवा आहे ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीला साखरेचा किंवा गोडाचा काही नैवेद्य ठेवून आपल्या देवघराला नैवेद्य ठेवून सर्व देवी देवतांना नैवेद्य समर्पित करून आपल्याला आरती करून घ्यायची आहे. तसेच आपल्याला सायंकाळच्या वेळी कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत तर सायंकाळी आपल्याला कधीही केस विंचरू नये. संध्याकाळ झाल्यानंतर दिवा लावल्यानंतर आपल्याला केस विंचरू नये, त्याचबरोबर नखे कापू नये. त्याचबरोबर सायंकाळी घरामध्ये कुणीही झोपलेलं नसावे, कारण त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. संध्याकाळच्या वेळेला आपण आपल्या जे घरातील अन्न आहे किंवा अन्नधान्य असेल किंवा कचरा असेल या गोष्टी कधीही आपल्या घराच्या बाहेर टाकायच्या नाहीत. संध्याकाळच्या वेळी आपल्या घरच्या स्त्रीने आपल्या घरातच राहावे, कारण घरच्या स्त्रीला ही माता लक्ष्मी स्वरूपच मानलं जातं. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी आपल्याला घरात नेहमी शांतता आणि एकदम प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे. माता लक्ष्मीला शांतता अत्यंत प्रिय असल्यामुळे घरात शांती असावी, मोठ्या मोठ्याने बोलू नये आणि आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न असावं, सुवासिक असावं, घरामध्ये एकदम सुगंध दरवळलेला असावा. त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी आपल्या घराची दारं खिडक्या सर्व उघडे करून ठेवायच्या आहेत, ज्यामुळे पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये, शुद्ध हवा आपल्या घरामध्ये येईल आणि आपल्या घरामध्ये एकदम सुख समृद्धी नांदेल. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये भरभरून अष्टैश्वर्य घेऊ येईल, यासाठी आपल्याला या गोष्टी आपल्या घरामध्ये पाळायच्या आहेत. तर अशा प्रकारे संध्याकाळच्या देवपूजेचं रुटीन असावं. अशा प्रकारच्या गोष्टी आपण संध्याकाळच्या देवपूजेमध्ये पाळाव्यात आणि आपण आपलं घर माता लक्ष्मींच्या येण्याने प्रसन्न करावं.